न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। 76व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माध्यमिक विद्यालय रुपीनगर या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांमध्ये माननीय सुमनताई पवळे, सचिनभाऊ चिखले, रोहिणीताई घोलप तसेच रामदासजी ताटे, गुलाबराव जाधव, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कोंडावळे सर, प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती पवार आणि रुपीनगर मधील पालक, नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला। प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते रामदासजी ताटे यांनी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयाला भारतीय संविधानाची प्रत भेट केली। या कार्यक्रमाची सुरुवात संविधानाच्या उद्देशिकेच्या वाचनाने झाली। त्याप्रमाणे तंबाखू मुक्त अभियान याची शपथही घेण्यात आली। सर्व विद्यार्थ्यांना माननीय यांनी मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमामध्ये प्राथमिक विभागातील आणि माध्यमिक विभागातील तसेच उर्दू विभागातील विविध मुलांनी आपले कार्यक्रम सादर केले। यामध्ये कसरत किंवा मानवी मनोरे, लेझिम, सांस्कृतिक गीते, समूह गीत, भाषण यांचा समावेश करण्यात आला। सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांनी मार्गदर्शन केलं आणि खाऊचे वाटप यानं कार्यक्रमाची सांगता झाली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री डुंबरे आणि श्रीमती देशमाने यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राथमिक माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षकांनी योगदान दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आहे अपार। प्रजासत्ताक दिनी त्यांची आठवण करतो, प्रजासत्ताक दिनी त्यांची आठवण करतो। त्यांच्या विचारांवर चालण्याची मी शपथ घेतो, त्यांच्या विचारांवर चालण्याची मी शपथ घेतो। आता मी भाषणाला सुरुवात करतो। सुप्रभात सर्वांना। माझे नाव नैतिक किशोर सूर्यवंशी। मी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे। आदरणीय शिक्षक, पालक व येथे जमलेले मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण सर्वजण येथे एकत्र आलो आहोत आपल्या भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून साजरा करण्यासाठी। 26 जानेवारी 1950 रोजी आपला भारत देश प्रजासत्ताक बनला। या दिवशी भारताने आपले संविधान लागू केले, ज्यामुळे आपल्याला आपले हक्क। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।